दिसतोय। खरं तर राजकीय आरोप होणार हे तर स्पष्ट आहे। विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया त्याच पद्धतीची होती आपण जी आता ऐकली। मात्र पोलिसांची कारवाई ही पोलिसांनी केलेली आहे आणि पोलीस असं म्हणतायत की आम्हाला याबद्दल माहिती होती, याबद्दल टीप होती आणि त्या आधारे आम्ही कारवाई केली। त्या ठिकाणी प्रांजल खेवलकर पार्टीमध्ये होते हे आम्हाला माहित नव्हतं। मात्र त्या ठिकाणी काही अंमली पदार्थांचं सेवन होणार आहे याची माहिती असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असं पोलिसांचं सांगणं आहे। पोलीस अर्थातच निरपेक्षपणे काम करतात असं दावा करतात किंवा त्यांनी तसं करणं अपेक्षित असतं। मात्र आपण पाहतो आहोत की ही जी काही पार्श्वभूमी गेल्या काही दिवसांमध्ये तयार झालेली आहे, खडसे आणि महाजन यांच्या वादातून खूप वैयक्तिक पातळीवरती आरोप आणि प्रत्यारोप होताना आपण पाहतो आहोत। जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही सेक्स स्कॅन्डल आहे किंवा जे काही हनी ट्रॅपचं प्रकरण आहे, या हनी ट्रॅपच्या प्रकरणाच्या माध्यमातून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होताना पाहतो आहोत आणि हे आरोप प्रत्यारोप अतिशय वैयक्तिक पातळीपर्यंत पोहोचल्याचं आपण पाहतो आहोत। त्यामुळं साहजिकच ही जी काही कारवाई आहे प्रांजल खेवलकर यांच्या बद्दलची त्याकडे देखील त्याचाच एक भाग म्हणून विरोधक पाहतील याबद्दल शंका नाही। मात्र पोलिसांकडे त्यांनी जे काही जमा केलेले पुरावे आहेत ते पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। या आरोप आणि प्रत्यारोपांना ते आरोप आणि प्रत्यारोप त्यांच्याच पातळीवरती राहतील जर पोलिसांकडे ठोस असे पुरावे पोलीस या सगळ्याबद्दलचे सादर करू शकले। अर्थात हा सगळा विषय जो आहे तो न्यायालयामध्ये पोहोचतो आणि न्यायालयामध्येच या सगळ्या गोष्टींची शहानिशा होते आणि तो सगळा तांत्रिक भाग राहतो। मात्र आत्ता सध्या मोठी कारवाई पोलिसांकडून पुणे पोलिसांकडून झाल्याचं आपण पाहतो आहोत, ज्यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पार्टी करताना अटक करण्यात आलेली आहे। या पार्टीला रेव पार्टी म्हणायचं की आणखी काही म्हणायचं हा देखील विषय असू शकतो, कारण त्या ठिकाणी दारू हुक्का हा तर होता आणि त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये अल्प प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचं देखील त्या ठिकाणी सापडलेले आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। गांजा जो आहे तो त्या ठिकाणी सापडलेला आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे। अंमली पदार्थांचा जो काही भाग आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तो गंभीर आहे आणि तोच या सगळ्या प्रकरणाला गंभीर बनवतो, कारण वैयक्तिक पातळीवरती किंवा खाजगी ठिकाणी एखादी व्यक्ती दारू हुक्का किंवा आणखी कोणत्या खाद्यपदार्थांचं सेवन करू शकते। मात्र अंमली पदार्थ मात्र हे निषेधार्ह आहेत, नियमाच्या बाहेर आहेत, त्यावरती कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे असं पुणे पोलीस सांगतायत। अर्थात हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायालयामध्ये जाणार आहे, न्यायालयामध्ये या सगळ्याची पडताळणी होणार आहे। मात्र त्याला बराच वेळ आहे। सध्या तरी आरोप आपल्याला काही वेळामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळेल आणि अर्थातच त्याला प्रत्युत्तर देखील प्रत्यारोपांमधून आपण मिळाल्याचं आपल्याला। मंदार, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। ही काही दृश्य आपण दाखवतोय। या पुण्यामध्ये रेव पार्टीवरती छापा पडलेला होता आणि यामध्ये ज्या महिला आणि पुरुषांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांची